नमस्कार. आजच्या या खास आणि सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण पास्टर एल्विस यांच्या एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रवचनाचा उलगडा करणार आहोत. यात प्रामुख्याने आध्यात्मिक आज्ञापालन आणि त्यांनी शिकवलेल्या नव्या आज्ञांवर भर दिलाय. आता हे प्रवचन म्हणजे फक्त काही कोरडे नियम पाळण्याबद्दल नाहीये बरं का, तर त्यामागील खरा दृष्टिकोन आणि हेतू समजून घेण्याबद्दल आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपला हा संपूर्ण प्रवास 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहे. आपण सुरुवातीला आज्ञांचं मूळ म्हणजे प्रेम यावर बोलू, त्यानंतर पवित्र आत्म्याप्रती वर्तन, चर्चमधील आपली वागणूक, खोट्या आध्यात्मिक दाव्यांची ओळख आणि शेवटी समर्पण आणि अधीनतेचे महत्त्व. अतिशय सोप्या आणि तर्कशुद्ध क्रमाने आपण हे समजून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे आज्ञांचे मूळ प्रेम. सर्वात आधी एक एकदम मूलभूत प्रश्न उभा राहतो. बायबलमधली कोणतीही आज्ञा पाळण्यामागची खरी प्रेरणा नेमकी काय असावी? ती फक्त शिक्षा टाळण्याची भीती नक्कीच असू शकत नाही. इथे 1 योहान 5:3 या वचनाचा संदर्भ खूप प्रभावीपणे समोर येतो. या वचनानुसार परमेश्वराच्या आज्ञा नेहमीच पवित्र आणि भल्या असतात. खऱ्या विश्वासू व्यक्तीला त्या कधीच ओझं वाटता कामा नयेत. बघा, जर आज्ञा पाळताना त्या त्रासदायक वाटत असतील किंवा एखादं मोठं ओझं वाटत असेल तर परमेश्वरावरील आज्ञापालन म्हणजे नुसतं एक यांत्रिक काम. आणि खऱ्या खोट्या प्रेमातला हा फरक खरोखरच विचार करायला लावणारा आहे. नुसतं येशूच्या चित्रासमोर उभं राहून भावनेच्या भरात आय लव्ह यू म्हणणं ही एक प्रकारची पोकळ आणि दिखाऊ भक्ती ठरू शकते. याउलट खरं प्रेम हे नेहमी कृतीतून सिद्ध होतं. परमेश्वराच्या आज्ञांचं पालन कुठल्याही तक्रारीशिवाय करणं यातच खऱ्या श्रद्धेचं मूळ दडलेलं आहे. कारण शेवटी शब्दांपेक्षा कृती नेहमीच जास्त बोलकी असते, बरोबर? आता वळूया दुसऱ्या भागाकडे, पवित्र आत्म्या प्रतिवर्तन. आता आपण बाह्य कृतींकडून आतल्या आध्यात्मिक जगाकडे वळतोय. मूळ स्रोतामध्ये नव्या कराराच्या आधारावर 4 एकदम स्पष्ट आज्ञा मांडल्या आहेत. पहिली, पवित्र आत्म्याला दुखी न करणं. दुसरी, त्याच्याशी कधीही खोटं न बोलणं. तिसरी, दररोज त्याचा आवाज शांतपणे ऐकण्याची सवय लावणं. आणि चौथी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे आत्म्याची निंदा न करणं. नव्या करारात आत्म्याची निंदा करणं हा असा एकमेव अपराध मानला गेलाय ज्याला कधी क्षमा मिळत नाही. विचार करा, या नियमांचं गांभीर्य किती जास्त आहे. पुढे जाऊया तिसऱ्या भागाकडे, चर्चमधील योग्य वर्तन. हे आंतरिक नियम प्रत्यक्ष भौतिक जगात म्हणजेच ख्रिस्ती समुदायात कसे लागू होतात ते आता पाहूया. खऱ्या अधीनतेचा अर्थ एका एकदम चपखल उदाहरणातून समोर येतो. आपण अनेकदा पाहतो, लोक स्वतःच्या फायद्यासाठी, जसे की 1 दिवसाची सुट्टी मिळवण्यासाठी बँकेच्या मॅनेजरचा किंवा ऑफिसमधल्या बॉसचा अगदी सहज आदर करतात. पण जेव्हा चर्चमध्ये परमेश्वराने नेमलेल्या आध्यात्मिक अधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा मात्र अनेकदा विरोध केला जातो. ऐहिक अधिकारांपुढे सहज झुकणारा माणूस आध्यात्मिक अधिकारांपुढे का बरं झुकत नाही? हा विरोधाभास अतिशय अचूकपणे इथे मांडलाय. चौथा भाग आहे खोट्या आध्यात्मिक दाव्यांची ओळख. आजकाल आध्यात्मिकतेच्या नावाखाली अनेक भ्रामक गोष्टी चालतात. काही लोक दैवी ज्ञान मिळवण्याच्या आशेने अंधाऱ्या खोलीत बसतात, लाल दिव्यांचा वापर करतात किंवा शरीराचे विशिष्ट दाबबिंदू म्हणजेच प्रेशर पॉइंट्स दाबतात. पण ह्या प्रवचनात अशा आधुनिक आणि ऐहिक प्रवृत्तींना ठामपणे नाकारलंय. ह्या गोष्टींमुळे कोणतंही दैवी ज्ञान मिळत नाही, उलट त्या खऱ्या आध्यात्मिक प्रगतीपासून आपले लक्ष विचलित करतात. कारण खरं ज्ञान हे नेहमी वरून येतं असं या प्रवचनात वारंवार सांगितलंय. जे लोक नम्रपणे शोधतात त्यांना परमेश्वर ते ज्ञान थेट देतो. हे ज्ञान कुठल्याही मानवी तंत्राने किंवा माझा देवाशी थेट 777 असा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे अशा दाव्यांनी मिळवता येत नाही. खऱ्या ज्ञानासाठी नम्रता आणि देवाची कृपाच लागते. तिथे कोणताही शॉर्टकट चालत नाही बरं का. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी एक थोडा विचित्र पण रंजक प्रसंग इथे सांगितलाय. काही लोक दुसऱ्यांच्या घरी जाऊन दाराच्या कड्यांवर किंवा अगदी घरातील ट्यूबलाईटवर दुष्ट आत्मे पाहिल्याचा दावा करतात. हे खोटे आध्यात्मिक दावे नेहमी अंधारावर, भीतीवर आणि नकारात्मकतेवर कसे केंद्रित असतात हे यावरून सहज लक्षात येतं. अशा गोष्टी व्यक्तीला भ्रष्ट करतात. याउलट खरे आध्यात्मिकता हे नेहमी देवाच्या वचनावर आणि सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करते. आणि आता आपला 5वा आणि शेवटचा भाग, समर्पण आणि अधीनतेचे महत्त्व. या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अधीन राहण्याची आवश्यकता. इथे रोमन्स 8:7चा एक अतिशय कडक संदर्भ येतो.
अधीनतेचा अभाव हे प्रत्यक्षात अशा सांसारिक मनाचं लक्षण आहे जे परमेश्वराशी नेहमी वैर करतं. प्रवचनात याची तुलना थेट अशा रानटी गाढवाशी केलीये, जे कधीही नियंत्रणात राहत नाही आणि कोणत्याही मार्गदर्शनाला सतत नकार देतं. हे उदाहरण खरोखरच विचार करायला लावणार आहे, नाही का? अनेक लोक प्रथम अधीन न होताच थेट आध्यात्मिक लढाया लढण्याचा प्रयत्न करतात. ही एक अतिशय सामान्य पण मोठी चूक आहे. याकोब 4:7चा संदर्भ देत हे स्पष्ट केलंय की पहिली पायरी पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या पायरीवर जाणं शक्यच नाही. जोपर्यंत व्यक्ती स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या अधीन करत नाही, तोपर्यंत सैतानाला विरोध करणं अशक्य आहे. आधी समर्पण, मगच विरोध, हाच तो खरा आध्यात्मिक क्रम आहे. आणि हाच विचार या संपूर्ण विश्लेषणाचा अचूक सारांश मांडतो. आता तुम्हीच सांगा, खरी आध्यात्मिकता नक्की कशात आहे? फक्त डोळे मिटून स्वप्ने पाहण्यात आणि नवनवीन दृष्टांत मिळण्यात, की परमेश्वराने दिलेल्या अधिकाराप्रती अत्यंत नम्रपणे अधीन राहण्यात? हा प्रश्न नक्कीच आपल्याला खऱ्या आध्यात्मिक जीवनाची व्याख्या नव्याने तपासायला भाग पाडतो. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.